नमस्कार, चंदाच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला झणझणीत टेस्टी अशी छोट्या बटाट्याची रस्सा भाजी बनवून दाखवते। त्यासाठी मी छोटे बटाटे घेतलेत, कांदा आणि टोमॅटो घेतले। आता आपण बटाट्याची छाल काढून घेऊया। तुम्ही शिजल्यानंतर काढलं तरी पण चालतं, तर मी अगोदर काढणार आहे। नंतर आपण कांद्याचे पण टरफल काढून घ्यायचे। तर सगळ्या बटाट्याची मी साल काढून घेतली आणि कांद्याचे पण टरफल काढून घेतले। आता आपण एका बाउलमध्ये घालून त्यात पाणी घातले, बाउलमध्ये आपण धुवून घेऊया आणि काट्याच्या चमच्याने असं टोचून घेऊया, म्हणजे आजपर्यंत रस्सा भाजी राहते। आता आपण तयारी करूया। तर पहिला कुकरमध्ये बटाटे घालूया, कांदा घालूया, टोमॅटो घालूया, नंतर 2 तमालपत्र घालूया, एक स्टार फूल घालूया, नंतर शिजण्यासाठी पाणी घालूया। गॅस पेटवून आपण कुकर त्यावर ठेवूया आणि झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेऊया। तर 4 शिट्ट्या झाल्या की आपण गॅस बंद करूया आणि थंड झाल्यानंतर आपण झाकण उघडूया। तर थंड झाले मी झाकण उघडते। तर मस्त असं बटाटे शिजलेत, टोमॅटो पण शिजले आणि कांदा पण शिजले। तर टोमॅटोची मी साल काढून टाकले, तर मस्त असं शिजले। आता आपण परत गॅस चालून त्यावर पॅन ठेवला आहे, त्यात तेल ओतूया। आता कांदा लसूण खोबऱ्याची पेस्ट घेतली, मसाला डब्यातलं साहित्य, तेल गरम झालं की त्यात मोहरी जिरे टाकले, ते तडतडले की लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट टाकले, लाल तिखट, काळा तिखट, गरम मसाला, चवीपुरतं सगळं टाकायचं। नंतर हलवून घ्यायचं, लागेल असं मोठा गॅस करायचा। नंतर कांदा आणि टोमॅटो टाकले, तमालपत्र टाकले, त्यातलं स्टार फूल टाकल्यानंतर चांगलं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं। पूर्ण चांगलं विरघळोस त्याला हलवून घ्यायचं। नंतर त्यात बटाटे टाकूया शिजलेले, चांगलं हे परतून घ्यायचं मसाल्यामध्ये, पूर्ण त्याला मसाला लागला पाहिजे। नंतर झाकून ठेवून थोडा वेळ बारीक गॅस करून ठेवायचं। नंतर परत हलवून घ्यायचं। नंतर इकडचं चिरलेली कोथिंबीर टाकायची, चवीपुरतं मीठ टाकायचं। इकडच्या गॅसवर तुम्ही गरम करायला पाणी ठेवलेलं किंवा तुम्ही बटाट्यात उडलेलं पाणी असेल तर त्यात टाकलं तरी पण चालते। त्यात मी पाणी ओतले, परत कोथिंबीर टाकायची चिरलेली, परत चांगलं हलवून घेऊया आणि पाण्याला उकळी आली की मंद आचेवर याला थोडा वेळ शिजायला ठेवायचं। नंतर एक बटाटा एका प्लेटमध्ये घेऊन बारीक करून त्यात थोडंसं आमटी घालायची, नंतर त्यात टाकायचं। त्यामुळं रश्श्याला छान असा सरबरीतपणा येतो। तर मस्त अशी झणझणीत आमटी आपली व्हायला बारीक गॅस करून थोडा शिजायला ठेवायचं। तर मस्त अशी छोट्या बटाट्याची रस्सा भाजी आपली तयार झाली आहे। तुम्ही भाकरीवर खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता किंवा भातावर खाऊ शकता। नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करून पहा, करायला सोपी आणि खायला एकदम टेस्टी अशी भाजी आहे। आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।